हां. आणि मग चांदोबा राहिला उपाशी असं केलं की मग असं करतो. झोपाळ्याच्या कड्या वाजवती कट्टा कट्टा, नवऱ्या मुलीला कंबरपट्टा घालायचा, नवऱ्या मुलीला कंबरपट्टा. When a great grandmother sings to the child, it is not merely the words, but it is the lines on her face that she has earned through life experiences. नवऱ्या मुलीला चुडा भरा, माझ्या ताईला नवरा मुलीला चुडा भरा. माझ्या अंगणात चिमण पाणी पितो, जसा भुजंग डोलतो आर्यंबाळ. Why don't grown-ups sing themselves to sleep? छोटीशी सखू बाहेर जाऊ नको. आता परत हा स्त्री विषयक दृष्टिकोन आहे. छोटीशी सखू बाहेर जाऊ नको, तुला मुलं मारतील, तुझी अंगी फाडतील, तुझ्यात नाही बळ. आणि शेवटी उपाय सांगितलाय, ती चिमटा घेऊन पळ. So each language, I think, has its own feelings, textures, tastes, smells, and all the other unique experiences. The child doesn't learn the words, letters, and grammar of the language, but it learns, grasps, and understands the feelings and experiences to which it attaches words and letters. मिठू मिठू पोपट डाळ खातो कच्ची. मला म्हणतो लुच्ची असं काहीतरी आहे ना. मला म्हणतो लुच्ची. माझी बावली किती मोठी सावली, सारे डोळे फिरवी दे, नाहीतर नाक उडवी दे, गळून काही घासन नाही, आरक्त पाणी करायला नाही, झपकन पडली आत. दोन दात पडले दोन दात, कसली काट्याने बांधली तुला समंगला. चडबडे फुटफुटी झाले, खाताना दात दुखू लागले. म्हणजे आई कशी रागवते का तुला? काय फटके मारू का तुला, काय समजतं? लवलव साळूबाई मामा येतो, हाती खोबऱ्याची वाटी देतो, मामी येते हिसकून नेते. हे कसं आहे की आईचा ओढा असतो मामाकडे माहेराकडे, पण तिथे एक मामी नावाची बसलेली असते ना पहाऱ्यावर. माझ्या आजोबांना मी पाहिलेलं नाहीये किंवा त्याच्या आधीचे तर लोक माहितीच नाहीये, पण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय समान आहे असं जर मी म्हटलं तर ही गोष्ट समान आहे. जशी काही आमच्या घरामध्ये ठकू बाहुली असते ना ती लाकडाची, तर ती होती अशी की जी अशी पूर्वापार चालत आलेली आहे. किंवा आमच्या घरात सोंगट्यांचे असे मोठमोठे असे एक हे होतं खेळायचे, त्याच्यावर आम्ही खेळायचो. तर हे मला असं वाटतं की असणं ही फार चांगली गोष्ट आहे. तो एक संस्कृतीच्या प्रकारे ते एक वहन असतं आणि ते त्या काही वस्तूंमधनं काही शब्दांमधनं असं होत असतं आणि त्याने माणसाला अशी सांस्कृतिक समृद्धता अशी येत असते. तर म्हणून मला ह्या गीतांचं फार महत्त्व वाटतं. त्याला काय अर्थ आहे, त्या अर्थ खरंच त्या मुलांना समजत असेल का याचं हे मला नाही माहिती. अंघोळ करते शाळेत.
शार्दूल तुला मोठेपणी काय व्हायचं? कृष्ण. तुझी सगळ्यात लाडकी मैत्रीण कोण? पूर्वा. कुठली पुस्तक आवडतं तुला? घट्ट. तुझ्या मैत्रिणींची भांडण होतं का गं कधी? आता झाले. का गं? कारण त्या पुरुष मधुला म्हणते तू आमच्या रोज काय येते दुसरं तुला मिळत आणि नाही येत. गोंड पण केला आणि धुळी पण केली. सांग ना. दहीहंडी केली. तुला रस्ता माहितीये शाळेला जायचा? उजवीकडून सरळ जायचं. हां मग तिथं अजून सरळ जायचं. हां. अं, आणि मग? मग डावीकडे हां. डावीकडे वळायचं आणि मग सरळ जायचं. लहान महाराज का आलं की त्या अक्षेला द्यायचं. मग परत डावीकडे घ्यायचं आणि सरळ जायचं. मग उजवीकडे जायचं. त्या आतळीला घ्यायचं. आणि मग शाळा येते का? अद्वैत, अक्षय अजून खूप आहेत. खूप मुलांना घेत जात हा? मला खेळायचं खूप कंटाळा येतो. आंघोळीचा आंघोळीचा का? कंटाळा येतो. हो. तुला आई कशी रागवते गं? काय काय म्हणते? आईपेक्षा खूप कविता पाठ करतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून येतो. म्हणजे साथ घ्यायचा दुसऱ्या दिवशी विसरून येतो. हो सगळं. Singing songs is as important a part of preschool education as it is of the home environment. By the time they start kindergarten, children know most of the fundamentals of their native language, so that they are able to converse easily with someone who speaks in Marathi. Hey,
स्वप्ना